नमस्कार. श्रीपंत महाराजांचं चरित्र भाग 7. 1972 साली बेळगाव इथं फौजदारी काम चालवण्यात सुप्रसिद्ध असलेले वकील श्रीयुत रावजी गंगाधर खोत हे मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाले आणि त्यावेळी खडे बाजारात असलेल्या लंडन मिशन स्कूलमध्ये इंग्रजी दुसऱ्या इयत्तेवर शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1873 साली दत्तू त्यांच्या हाताखाली दुसऱ्या इयत्तेत विद्यार्थी होता. श्रीयुत रावजी खोत हे उत्तम तऱ्हेचे शिक्षक असल्यामुळे शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची 1873च्या अखेर एकदम 4थ्या इयत्तेवर नेमणूक केली. तेव्हा त्यांच्या शिफारसीनं इतर काही विद्यार्थ्यांबरोबर दत्तूही 1874 साली 4थ्या इयत्तेत त्यांच्या हाताखाली गेला आणि पुढं 1876 अखेरपर्यंत त्याला श्री खोत यांच्या हाताखाली शिकण्याचा सुयोग जमून आला. 1876 अखेर शाळेतील नोकरीचा राजीनामा देऊन श्री खोत हे पोलीस खात्यात शिरले. नंतर त्यांनी त्यावेळी चालू असलेली डिस्ट्रिक्ट प्लीडरची परीक्षा दिली आणि ते बेळगाव इथं वकिली करू लागले. त्यांनी आपल्या धंद्यात चांगला नावलौकिक संपादन केला होता. वर लिहिल्याप्रमाणे दत्तूचा शाळेतील अभ्यासक्रम चालू असता 1875 साली त्याला मोठ्या चमत्कारानं श्री बालमुकुंद उर्फ बालावधूत नावाच्या एका परमहंस पूर्णाद्वैती सिद्धपुरुषाच्या कृपेचा अकस्मात लाभ झाला आणि तेव्हापासून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीला सुरुवात होऊन जीवनक्रमाला नवीन वळण लागलं. तेव्हा ज्या सद्गुरूंच्या कृपेनं त्याच्या आयुष्यक्रमात ही क्रांती होण्यास सुरुवात झाली त्याची वाचकांना प्रथम ओळख करून देऊन त्याला त्यांचं दर्शन होण्याचा योग कसा जमून आला आणि तेव्हापासून त्यांचा वियोग होईपर्यंत त्याला आध्यात्मिक दृष्ट्या कोणते फायदे झाले ते सांगत आहोत. श्री बालमुकुंद उर्फ बालावधूत. बेळगाव जिल्ह्यापैकी खानापूर तालुक्यात मलप्रभा नदीच्या काठी पार्श्ववाड नावाचा सुमारे 3000 लोकवस्तीचा गाव आहे. यालाच चरित्र नायकांनी परीक्षापूर अथवा पारखपूर असंही म्हटलेलं आहे. तिथं सन 1850च्या सुमाराला बाळाजी अनंत कुलकर्णी उर्फ बाळप्पा नावाचे एक ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण राहत असत. त्यांचं गोत्र विश्वामित्र आणि प्रवर अघमर्षण कौशिक विश्वामित्र असं होतं. ते वतनी कुलकर्णिकीचं काम करत असत आणि त्यांची सांपत्तिक स्थिती सुद्धा बऱ्यापैकी होती. त्यांना गोपाळप्पा, रंगप्पा आणि तुंगव्वा अशी 3 अपत्य होती. त्यापैकी गोपाळप्पाचा जन्म 1847 आणि रंगप्पाचा 1850 साली झाला. गोपाळप्पांना अण्णाप्पा आणि अनंतराव असे 2 मुलगे होते. त्यापैकी अनंतराव हे BA BT असून धारवाड जिल्ह्यात शिक्षण खात्यात नोकरीवर होते. बाळप्पांची मातृभाषा कन्नड होती. त्यांचा मराठी भाषेशीही साधारण परिचय होता. बाळप्पांचं मूळ हे आई वडिलांचं घराणं वाईकडील होतं, पण बाळप्पांचा जन्म पार्श्ववाडचा. त्यांच्या घराण्याचं आडनाव जोशी होतं. ते स्मार्त होते, पण पार्श्ववाडकडे राहू लागल्यानंतर त्यांनी वैष्णव संप्रदायाची दीक्षा घेतली. बाळप्पा प्रथम कट्टे वीरवैष्णव होते. पुढं ते बोवा बैराग्यांच्या संगतीत आपला काळ घालवू लागले आणि त्यांचं प्रपंचाकडील लक्ष कमी कमी होत जाऊन घरातील मंडळींशी पटेनाचं झालं. सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय आपला तरणोपाय नाही अशी त्यांची दिवसेंदिवस खात्री होत गेली आणि त्यांच्या अंगी वैराग्य बाणत चाललं. असं होता होता त्यांना प्रपंचाचा पूर्ण वीट येऊन
त्यांनी आपल्या वतनी कुलकर्णिकीचा राजीनामा दिला आणि प्रपंचाचा त्याग करून तपाचरण सुरू केलं. प्रथम काही दिवस त्यांनी मलप्रभा नदीच्या काठी श्री सूर्यनारायणाकडं डोळ्यांचं एकही पातं न लवता एकसारखे टक लावून पाहण्याचे हठयोगातले त्राटक नावाचे खडतर योग साधन केले. त्यानंतर एका निर्जन अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना श्री रामचैतन्य नावाच्या एका अवधूताचं दर्शन झालं. श्री रामचैतन्यावर अथवा रामावधूतांवर श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह झालेला होता. त्यांनी बाळप्पांवर अनुग्रह केला आणि त्यांना अवधूत संप्रदायाची दीक्षा दिली. चरित्र नायकांनी बाळप्पांना बालावधूत अथवा बालमुकुंद असंही म्हटलं आहे. चरित्र नायकांच्या श्री दत्तप्रेम लहरी नावाच्या पदसंग्रहामधील पद 183 मध्ये त्यांनी बालमुकुंदांचा पूर्ववृत्तांत दिला आहे. त्यांच्यावर श्री रामचैतन्यांचा अनुग्रह कसा झाला त्याचं थोडक्यात सुंदर वर्णनही केलेलं आहे. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. लेखक केशव रामचंद्र दिवेकर. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.